नमस्कार, मी समृद्धी जाधव. स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये. आज राज्यभरामध्ये एकाच विषयाची प्रचंड चर्चा होतीये. खरं तर हा जो काही विषय आहे, या विषयानं आज प्रत्येकाला 1 वर्षांपूर्वीच्या सगळ्या आठवणी ताज्या केलेल्या आहेत. त्याचबरोबर तेव्हाचा जो आक्रोश होता, तेव्हाचा जो संताप होता, तो पुन्हा एकदा उफाळून परत बाहेर येताना पाहायला मिळतोय. विषय आहे कृष्णा आंधळेचा. संतोष देशमुख हत्या प्रकरणामधला मुख्य आरोपींपैकी एक असलेला आणि केवळ एकमेव फरार आरोपी असलेला कृष्णा आंधळे हा फरार असतानाच तब्बल 3 वेळा त्याच्या गावामध्ये येऊन गेल्याचा दावा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आणि या दाव्यानं आज उभा महाराष्ट्र पुन्हा एकदा खळबळून जागा झालेला पाहायला मिळतोय. या सगळ्याच प्रकरणावरती पुन्हा एकदा चर्चा होताना पाहायला मिळतात. खरंच या प्रकरणामध्ये धनंजय देशमुख यांनी नेमके काय काय दावे केलेले आहेत, त्याचबरोबर ज्या गावामध्ये हा कृष्णा आंधळे आल्याचं म्हटलं जातंय, ते गाव नेमकं कुठलं आहे, कृष्णा आंधळेचं बॅकग्राऊंड काय आणि त्यानंतर कृष्णा आंधळेला नेमकं अभय कुणी दिलं, आतापर्यंत या प्रकरणामध्ये कृष्णा आंधळेने काय काय त्याचे हस्तक्षेप राहिलेला आहे, कशी कशी त्याची इन्व्हॉल्वमेंट या सगळ्या प्रकरणामध्ये राहिलेली आहे, या सगळ्या विषयावरती आपण बोलणार आहोत. खरं तर आतापर्यंत आपण बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये 7 आरोपी जे प्रमुख आरोपी आहेत, ते अटक झालेले आहेत आणि असं असताना जेव्हा 7 प्रमुख आरोपींना अटक झालेली आहे, मात्र केवळ एकमेव आरोपी आहे जो कृष्णा आंधळे आहे, तो अजूनही या प्रकरणामधला अटक नसलेला आरोपी आहे, म्हणजेच फरार आरोपी आहे. या प्रकरणामध्ये 7 नेमके कोण-कोण आतापर्यंत अटकेत आहेत हे सगळ्यात आपण पहिल्यांदा पाहूयात. सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे या प्रकरणामधलं ते म्हणजे विष्णू चाटे. विष्णू चाटे हा या प्रकरणामधला एक अतिशय महत्त्वाचा आरोपी आहे. म्हणजे वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन असे हे 3 आरोपी आहेत जे या प्रकरणामधले मुख्य सूत्रधार, मुख्य आरोपी ज्यांना आपण म्हटलं जाऊ शकतं, मास्टरमाइंड ज्यांना म्हटलं जाऊ शकतं, अशा पद्धतीचे हे 3 आरोपी. अर्थात या सगळ्यामध्ये विष्णू चाटे असेल, सुदर्शन घुले असेल, त्याचबरोबर महेश केदार, जयराम चाटे, प्रतीक घुले, सुधीर सांगळे असे हे 7 आरोपी आहेत. त्याचबरोबर वाल्मिक कराड आहे. मग असे हे सगळे असताना केवळ एकच आरोपी या प्रकरणामधला आत्तापर्यंत फरार आहे, तो म्हणजे कृष्णा आंधळे. विशेष म्हणजे हा कृष्णा आंधळे या प्रकरणामधला म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणामधला केवळ एकमेव सगळ्यात लहान वयाचा आरोपी आहे. सगळ्यात कमी वयाचा असणारा आरोपी आणि सगळ्यात जास्त वेळासाठी तो या सगळ्यामध्ये फरार असलेला पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे आतापर्यंत या प्रकरणामध्ये कृष्णा आंधळेची इन्व्हॉल्वमेंट नेमकी काय होती? तर कृष्णा आंधळे हा सुरुवातीला, अगदी सुरुवातीची गोष्ट आहे. कृष्णा आंधळे हा वय वर्ष 18 पूर्ण झाल्याच्या नंतर पोलीस भरतीची तयारी करत होता. पोलीस भरतीची तयारी करत तो नाशिकमध्ये काही दिवस होता. तिथे राहून त्यानं पोलीस भरतीसाठी तो प्रयत्न करत होता. त्याच वेळी त्याची ओळख झाली ती सुदर्शन घुले बरोबर. त्यानंतर सुदर्शन घुलेच्या संपर्कात आल्यानंतर मात्र पोलीस भरतीकडे म्हणजे पोलीस दलात जाण्यासाठी इतरांना न्याय देण्यासाठीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी ज्याला व्हायचं होतं, तो कृष्णा आंधळे पोलीस भरतीमध्ये जाता-जाता अचानकपणे त्याने थेट 360 डिग्रीमध्ये टर्न घेतला आणि तो कुठे गेला तर गुन्हेगारी क्षेत्राकडे वळाला. त्यानंतर याच कृष्णा आंधळेवरती अनेक गुन्हे दाखल झाले. तो सराईत आरोपी म्हणण्या इतके त्याच्यावरती गुन्हे दाखल झाले. मकोका अंतर्गत सुद्धा कारवाई अनेकदा झाली. असं सगळं होत असताना कृष्णा आंधळे हा वयवर्ष सगळ्यात कमी असला तरी सुद्धा अनेक गंभीर गुन्हे त्याच्यावरती दाखल झालेले होते आणि मग नंतर अर्थातच या सगळ्यामध्ये वाल्मिक कराड असेल किंवा विष्णू चाटे असेल या सगळ्यांशी संपर्क आला. या सगळ्यांच्या संपर्कात आल्याच्या नंतर त्याच्या हातून आणखी गुन्हे घडत गेले आणि त्यातलाच सगळ्यात महत्त्वाचा सगळ्या महाराष्ट्राला, उभ्या महाराष्ट्राला हादरवणारा एक गुन्हा म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. अतिशय अमानुष पद्धतीनं त्यांना मारहाण केली गेली. हाल करून अक्षरशः त्यांना संपवण्यात आलं आणि हे सगळं करण्यामध्ये जे 7, 8, 9 जण होते ते हे सगळे आरोपी आहेत. त्यापैकी एक असणारा हा कृष्णा आंधळे. विशेष म्हणजे कृष्णा आंधळेच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर कृष्णा आंधळेचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की कृष्णा आंधळे हा जरी वयवर्ष सगळ्यात लहान होता, तरी सुद्धा ज्यावेळी संतोष देशमुख यांना बेदम मारहाण होत होती, त्यावेळी हाच कृष्णा आंधळे होता, ज्यानं मोकारपंथी नावाचा त्यांचा एक WhatsAppचा ग्रुप होता, ज्या WhatsAppच्या ग्रुपवर व्हिडिओ कॉल केलेला होता. व्हिडिओ कॉल करून तिकडे बसलेल्या आणखी काही लोकांना ही मारहाण दाखवलेली होती. तिथे तो आनंद साजरा करत होता. कशा पद्धतीने संतोष देशमुख यांना हाल करून संपवलं जातंय
ह्या सगळ्याचा कुठेतरी जल्लोष करून आनंद व्यक्त करत तो समोरच्या व्यक्तींना दाखवत होता आणि या समोरच्या व्यक्ती सुद्धा हे सगळं बसून पाहत होत्या. अर्थात या व्यक्ती कोण यावर अनेकदा विचार विनिमय झालेला आहे, चर्चा झालेली आहे, अनेकदा अंदाज व्यक्त केले गेलेले आहेत. मात्र या सगळ्याच्या नंतर सुद्धा हे व्यक्ती नेमके कोण यांची नावं आत्ता तरी समोर आलेली नाहीत. ही नावं नक्कीच तपास यंत्रणांकडे असतील आणि जेव्हा या केसचा निकाल जाहीर होईल किंवा ही केस आणखी पुढे जाईल, त्यानंतर या सगळ्यातली नावं कदाचित जाहीरही केली जातील. त्यामुळे कृष्णा आंधळेची इन्व्हॉल्वमेंट काय तर मारहाण करण्यामध्ये तो होता. त्याचबरोबर त्यानंतर मोकारपंथी या WhatsApp ग्रुपवरती WhatsApp कॉल करणारा तो होता. हे सगळं सुरू असताना जेव्हा संतोष देशमुख हत्या प्रकरण कोर्टापर्यंत गेलं किंवा आपण म्हणू शकतो पहिल्यांदा पोलिसांपर्यंत गेलं. त्यानंतर लगेचच या प्रकरणातले सगळेच आरोपी पटपटच गायब झालेले आपण पाहिलेले आहेत. सगळे आरोपी या प्रकरणामधले फरार झाले आणि टप्प्याटप्प्याने हे सगळे आरोपी सापडत गेले. मात्र या प्रकरणामध्ये मुळात काय घडलं तर सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि त्याचबरोबर कृष्ण आंधळे हे तिघेही फरार होण्यासाठी एक साथ बीडमधून बाहेर पडलेले होते. या तिघांनी पहिल्यांदा काय केलं तर सगळ्यात पहिल्यांदा यांनी पुणे गाठलं. पुण्यामध्ये आल्याच्या नंतर हे कुठेतरी थांबले, स्टे घेतला. त्यानंतर पुण्याहून गुजरातला गेले. गुजरातच्या एका मोठ्या शिवाजी गुजरातच्या एका खूप मोठ्या शंकराच्या मंदिरामध्ये आपण म्हणू शकतो. महादेवाच्या मंदिरामध्ये यांनी त्या ठिकाणी स्टे केला. जवळपास थोडे-थोडके नाही तर 14-15 दिवस हे त्याच ठिकाणी राहायला होते. 14-15 दिवस तिथे राहिल्याच्या नंतर अर्थातच तिघांनी सोबत आणलेले जे पैसे होते, हे पैसे संपले होते. मग आता काय करायचं? राहायचं असेल, कुठेतरी लपून राहायचंय, कुठेतरी आसरा घ्यायचाय, तर पैसा खूप महत्वाचा आहे. त्यामुळे मग या तिघांनी असं ठरवलं, की कृष्णा आंधळेला पुन्हा एकदा महाराष्ट्रात पाठवायचं. त्याच्याकडून कुठल्यातरी एका त्रयस्थ व्यक्तीकडून पैसे घ्यायचे. हे पैसे घेऊन कृष्णा पुन्हा एकदा या दोघांना येऊन भेटणार, असं मुळात ठरलेलं होतं. प्लॅन जसा ठरला त्या पद्धतीनं कृष्णा आंधळे हा गुजरातवरून महाराष्ट्रात आला. त्याच्यानंतर पुण्याच्या दिशेनं सुद्धा तो आला आणि पुण्याच्या दिशेने आल्याच्या नंतर मात्र कृष्णाने काय केलं तर कृष्णा ज्या व्यक्तीकडून त्याला पैसे घ्यायचे होते किंवा पैसे घेणं अपेक्षित होतं, त्या व्यक्तीला कृष्णा आंधळे भेटलाच नाही. चुकामुक झाली असं म्हणू शकतो किंवा मग फोन कॉल झाले नाहीत, नीट संपर्क साधला गेला नाही. त्यामुळे ज्या व्यक्तीकडून पैसे घ्यायचे होते त्या व्यक्तीपर्यंत कृष्णा आंधळे पोहोचलाच नाही. त्यानंतर मात्र कृष्णा आंधळे हा थेटपणे फरारच झाला, गायब झाला. दुसरीकडे सुदर्शन आणि सुधीर हे दोघे सुद्धा गुजरातला बसून कृष्णाची वाट पाहत होते. कृष्णा येत नाही म्हटल्याच्या नंतर त्यांना थोड्या वेळासाठी टेन्शन सुद्धा आलं, की जे काही पैसे मागवलेले होते हे पैसे घेऊन तर कृष्णा आंधळे फरार झाला नाही ना, असं सुद्धा टेन्शन आलेलं होतं. आणि अर्थात कृष्णा आंधळेचा कुठलाही संपर्क होत नव्हता. त्यामुळे या दोघांनी सुद्धा महाराष्ट्रात परतण्याचं ठरवलं. हे दोघे सुद्धा महाराष्ट्रात परतले, पुण्याच्या जवळपास आले आणि त्याच वेळी पोलीस यंत्रणांनी, तपास यंत्रणांनी यांना अटक केली. त्यामुळे हे दोघे अटकेत राहिले. मात्र जो कृष्णा आंधळे ऑलरेडी आधीच महाराष्ट्रात आलेला होता, तो मात्र कुठे गेला याचा कुणालाही आत्तापर्यंत थांग पत्ता लागलेला नाही. त्यामुळे कृष्णा आंधळेचं शेवटचं लोकेशन होतं पुणे. पुण्याच्या जवळ कृष्णा आंधळे सगळ्यात शेवटचा स्पॉट झाला होता किंवा तो तिथं असल्याची इत्थंभूत माहिती मिळाली होती. त्यानंतर कुठल्याही माहितीमध्ये आत्तापर्यंत कृष्णा आंधळे नेमका कुठे आहे, त्याचं शेवटचं लोकेशन काय, याविषयीची कुठलीही माहिती मिळाली नाही. आता या सगळ्या प्रकरणाला जवळपास वर्षभर उलटून गेलेलं आहे. 13-14 महिने झालेले आहेत. असं सगळं झाल्याच्या नंतर कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे. याच दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहिलं, की जेव्हा 3-4 महिने या प्रकरणाला उलटलेले होते, वाल्मिक कराड अटकेमध्ये होता, बाकीचे सगळे आरोपी अटकेमध्ये होते. त्यावेळी असं म्हटलं गेलं म्हणजे कृष्णा आंधळेच्या बाबतीत आतापर्यंत इतक्या वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा झालेल्या आहेत, की कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये दिसल्याचं काहींनी म्हटलं. नाशिकमध्ये कृष्णा आंधळे हा 2-3 दिवसांचा काहीतरी धार्मिक कार्यक्रम असतो. त्या दरम्यानच्या काळात तो तिथे येऊन गेल्याचं सांगितलं गेलं. प्रचंड वर्दळ नाशिकमध्ये असते आणि मुळात तो काही वर्ष नाशिकमध्ये राहिला सुद्धा होता. त्यामुळे तो नाशिकमध्ये येऊन गेल्याचं म्हटलं. गर्दीचा फायदा घेऊन तो तिथे राहिल्याचं म्हटलं गेलं. आणखी या सगळ्यामध्ये तपास केल्याच्या नंतर कृष्णा आंधळे नाशिकमध्ये खरंच आला की नाही आला याविषयीचे फारसे पुरावे मिळत नव्हते. त्यावेळी असं म्हटलं गेलं की कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये आला, पण तो स्त्री वेशात आलेला होता. इतके दिवस कृष्णा आंधळे हा स्त्री वेशामध्ये साडी वगैरे घालून वावरतोय आणि त्यामुळे कृष्णा आंधळे कुणाला ओळखू येत नाहीये. तपास यंत्रणांना त्याला शोधणं अवघड झालेलं आहे. तो ओळख बदलून, नाव बदलून कुठेतरी वास्तव्य करतोय. अशा पद्धतीच्या सुद्धा चर्चा केल्या गेल्या. अर्थात या चर्चा नंतर मागे पडत गेल्या कारण यामध्ये पोलिसांना, तपास यंत्रणांना लीड काहीच मिळालं नाही. केवळ चर्चाच होत राहिल्या. लीड मिळालं नाही.
त्यामुळे या प्रकरणामध्ये नेमकं मग कृष्णा त्यापुढे कुठे गेला याची कुठलीही चर्चा झाली नाही. मागच्या एक 6-7 महिन्यांमध्ये आपण पाहिलं कृष्णा अंधळे या विषयावर कुठलीही चर्चा झालेली नाही. कृष्णा अंधळे कुठे आहे, कसा आहे, तो आहे की नाही याविषयी काहीच बोललं गेलं नाही. नंतरच्या तर काळात अगदी इथपर्यंत बोललं गेलं की कृष्णा अंधळे इतके दिवस एक लहान वयाचा आरोपी, सगळ्यात कमी वय असलेला आरोपी, ज्याचे हात सगळ्यात कमी आपण म्हणू शकतो की सगळ्याच आरोपींचे हात कुठे ना कुठेपर्यंत पोहोचलेले होते. राजकीय वरदहस्त होते, राजकीय कनेक्शन्स होते. असं सगळं असताना सगळ्यात कमी वयाचा असल्यामुळे सगळ्यात कमी कनेक्शन्स आणि सगळ्यात कमी वेळ ज्याला एखादी व्यक्ती ज्याला आसरा देऊ शकते, आधार देऊ शकते, त्याला लपवून ठेवू शकते, असा ज्याच्या बाबतीतल्या या सगळ्या शक्यता कमी होत्या, तोच आरोपी सगळ्यात जास्त वेळासाठी फरार होता. त्याचा कुठलाच थांगपत्ता लागत नव्हता. त्यानंतर मात्र असं म्हटलं गेलं, की कदाचित या सगळ्यामध्ये कृष्णा आंधळे हा कदाचित त्याचा या सगळ्यामध्ये खून झालेला आहे का? किंवा कृष्णाला संपवलेलं आहे का? इथपर्यंतच्या सुद्धा चर्चा केल्या गेल्या. कृष्णा आंधळेला संपवलेलं असू शकतं आणि त्यामुळेच कृष्णा आंधळे सापडत नाही, असं म्हटलं गेलं. कारण मुळात कृष्णा आंधळे हा एकमेव या सगळ्या प्रकरणामधला फरार असलेला आरोपी होता. वयानं लहान होता. असं सगळं असताना कदाचित जर या सगळ्यात पोलिसांनी त्याला पकडलं असतं आणि त्याने आणखी काही लोकांची नावं सांगितली असती किंवा आणखी काही मोठे गौप्यस्फोट केले असते, इतर काही लोकं अडचणीत येतील अशा पद्धतीचं जर काही त्यांनी माहिती दिली असती, तर ही माहिती बाहेर येऊ नये किंवा या सगळ्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार, मुख्य मास्टरमाइंड कोण आहे, हे सगळं कदाचित समोर येऊ नये. म्हणूनच आतापर्यंत या प्रकरणामध्ये कृष्णा आंधळे जो आहे, या कृष्णा आंधळेला कुणीतरी संपवलेलं असू शकतं किंवा जे या प्रकरणामधले आरोपी आहेत त्यांनीच याला ठरवून संपवलं वगैरे असं सुद्धा म्हटलं गेलं. अर्थात या सगळ्या शक्यतांवर चर्चा झाल्या, त्या चर्चा सुद्धा हळू मागे पडल्या. हे सगळं झाल्याच्या नंतर मात्र मागच्या एक 3-4 महिन्यामध्ये कृष्णा आंधळे या विषयावर काहीही बोललं गेलेलं नव्हतं. मात्र हे सगळं प्रकरण कोर्टात सुरू होतं. कोर्टात तारखा सुरू होत्या, सुनावण्या सुरू होत्या आणि जसं-जसं लीड मिळत जातायत तशा-तशा पद्धतीनं कोर्टामध्ये ही केस स्टँड होत होती हळू-हळू. मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आजही सुनावणी पार पडली. आजच्या या सुनावणीच्या नंतर धनंजय देशमुख हे माध्यमांसमोर आले, जे संतोष देशमुख यांचे लहान बंधू आहेत. मात्र यावेळेस धनंजय देशमुख यांनी जे काही म्हटलं, हे संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारं होतं. पोलीस यंत्रणेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारं होतं. कारण धनंजय देशमुख असं म्हटले, की या सगळ्या दरम्यानच्या काळामध्ये मागच्या 6 महिन्यामध्ये कृष्णा आंधळे हा त्याच्या गावी येऊन गेलेला आहे. 1 नाही, 2 नाही, तर तब्बल 3 वेळा. कृष्णा आंधळे हा 3 वेळा त्याच्या केजमधलं जे त्याचं गाव आहे, अगदी लहानसं गाव आहे केजमध्ये, त्या गावी येऊन गेलेला आहे. त्या गावामध्ये कृष्णा आंधळेचं अक्षरशः पत्र्याचं घर आहे. आपण हे सगळं आधी सुद्धा कव्हर केलेलं आहे. कृष्णा आंधळेची तशी पाहता त्याच्या फॅमिलीची परिस्थिती ही प्रचंड हालाखीची परिस्थिती आहे, बेताची परिस्थिती आहे. आई-वडील, बहीण आहे त्याला अशी माहिती मिळते आणि प्रचंड हालाकीमध्ये ते जीवन जगत आहेत. पत्र्याच्या घरात राहतायत, मोलमजुरी करून, कष्ट करून ते कमवून खातायत. असं सगळं असताना दुसरीकडे कृष्णा आंधळे मात्र अतिशय चैनीचं आयुष्य जगत होता. त्याच्या गळ्यात सोन्याचे गोप आहेत, हातात अंगठ्या आहेत. ऐशोआरामाची आयुष्य कुठेतरी आपण तो जगत होता असं म्हणू शकतो. हे सगळं जगण्यासाठी मुळात त्याच्याकडे पैसा आला कुठून? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता. त्यामुळे ही सगळी गुन्हेगारी करूनच हा सगळा पैसा मिळत होता आणि त्याच पैशामधून हा सगळा ऐशोआराम केला जात होता. विशेष म्हणजे कृष्णा आंधळेच्या बाबतीत असं म्हटलं जातं, की कृष्णा आंधळे हा अशा पद्धतीचा आरोपी आहे. अनेकदा पाहिलं जातं, की गुन्हेगार जे असतात, हे इतरांच्या बाबतीत, समोरच्याच्या बाबतीत कितीही क्रूर असले, तरी ते त्यांच्या कुटुंबासाठी मात्र प्रचंड सेन्सिटिव्ह असतात, सेन्सिबल असतात. मात्र कृष्णा आंधळे हा असा गुन्हेगार आहे, की ज्याला त्याच्या कुटुंबाची जरा सुद्धा पर्वा नाही, असं म्हटलं जातं. याआधी सुद्धा तो अनेक दिवसांसाठी फरार असायचा. कधी 6 महिने, कधी वर्षभरासाठी. तो जेव्हा फरार असायचा, तेव्हा तो कधीही त्याच्या कुटुंबियांना कॉल करत नाही, त्यांच्याशी संपर्क साधत नाही, त्यांना भेटतही नाही. त्यामुळे पूर्णपणे कुटुंबियांपासून डिटॅच असणारा माणूस अशा पद्धतीने आपण त्याचं वर्णन करू शकतो. मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता या प्रकरणामध्ये उपस्थित होतो, की जर कृष्णा आंधळे हा आतापर्यंत अनेक गुन्ह्यांमध्ये फरार होता. असं सगळं असताना तो कधीही त्याच्या कुटुंबियांना भेटायला येत नव्हता. कुटुंबियांच्या बाबतीतली आत्मीयताच त्याला राहिलेली नव्हती. तसं असतं तर त्यानं कुटुंबियांसाठी सुद्धा काहीतरी केलं असतं. कुटुंबियांना पत्र्याच्या घरात ठेवायचं आणि स्वतः सोन्याचे गोप घालून फिरायचे, हे सगळं त्यानं मुळात केलं नसतं. त्यामुळे जर त्याची कुटुंबियांच्या बाबतीतली आत्मीयताच राहिलेली नाहीये, तर मग मुळात कृष्णा आंधळे हा पुन्हा एकदा गावामध्ये गेला कशासाठी होता?
हा या प्रकरणामधला सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, की कृष्णा अंधळे 1-2 नाही तर 3 वेळा गावात जातो. मग तो मुळात गावात गेला कशासाठी? कुणाला भेटण्यासाठी? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. कुणाला भेटण्यासाठी कृष्णा अंधळे गावात गेला? जेव्हा तो गावात गेला त्यावेळेस त्याला कोण-कोण भेटलं? कुणी-कुणी त्याच्याशी संपर्क साधला? तो गावात आला कसा? ट्रान्सपोर्ट कसं झालं? गावातून बाहेर परत कसा गेला? आणि हे सगळं होत असताना स्थानिक पोलिसांना काहीच ठाऊक नव्हतं का? स्थानिक तपास यंत्रणांना काहीच ठाऊक नव्हतं का? ज्या तपास यंत्रणा आतापर्यंत असं म्हणतायत, की आम्ही कृष्णा आंधळेच्या मागावर आहोत. कधी ना कधी कृष्णा आंधळे पकडेल, कधी ना कधी त्याला पकडण्यामध्ये यश येईल, असं जे काही म्हटलं जातंय, त्या तपास यंत्रणांना हे माहीत नव्हतं का, की कृष्णा आंधळे 3-3 वेळा गावी येऊन गेला? कारण आपण हा दावा केवळ एक दावा आहे असं जर म्हणू, आपण असं म्हणू शकतो, की धनंजय देशमुखांनी हा केवळ एक संशय व्यक्त केला असेल किंवा त्यांचा त्यांचा स्वतःचा हा दावा आहे. मात्र हा त्यांचा स्वतःचा केवळ दावा नाही. कारण या सगळ्याविषयी त्यांनी असं सुद्धा म्हटलं, की आम्ही हे सगळं जेव्हा सी सांगितलं, की हाच कृष्णा आंधळे आतापर्यंत 3 वेळा गावी येऊन गेलेला आहे. त्यावेळी सी सुद्धा हे मान्य केलं. सुद्धा असं म्हटलं, की हो, तो गावी येऊन गेल्याची माहिती मिळतीये. मात्र तो कुणाकडे आला, कसा आला हे काहीही समजत नाही. कृष्णा आंधळेकडे आता कुठल्याही पद्धतीचा मोबाईल फोन नाही. त्यामुळे त्याला ट्रेस करणं, त्याचं लोकेशन ट्रॅक करणं हे सगळं जमत नाहीये. त्या सगळ्यामुळे कुठेतरी कृष्णा आंधळेला पकडण्यात जास्तीत जास्त अडचणी येतायत, असं या तपास यंत्रणांचं म्हणणं आहे. त्यामुळे केवळ हे दावे फोल आहेत असं आपण म्हणू शकत नाही. तसं असतं तर सी दावे फेटाळून लावले असते किंवा सी या सगळ्यावर तपास करतो असं म्हटलं असतं. मात्र धनंजय देशमुखांच्या दाव्यानुसार सी सुद्धा ही गोष्ट मान्य केलेली आहे, की हाच कृष्णा आंधळे गावी येऊन गेलेला आहे. त्यामुळे आता या प्रकरणातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा निर्माण होतोय, की कृष्णा आंधळेचा मुळात आतापर्यंत जे म्हटलं जात होतं, की कृष्णा आंधळेचा खून झालेला आहे किंवा कृष्णा आंधळेला संपवून टाकलेलं आहे, तसं काहीही झालेलं नाही. दुसरं म्हटलं जात होतं, की कृष्णा आंधळे हा परदेशात कुठेतरी गेलेला असेल किंवा मग तो बांगलादेशला गेलेला असेल, असं म्हटलं जात होतं. ते सुद्धा साफ खोटं आहे, असं आत्ता तरी दिसून येतंय. कारण बांगलादेशवरून भारताची सीमा पार करायची आणि पुन्हा भारतात यायचं, महाराष्ट्रात यायचं, बीडमध्ये जायचं, बीडमधून परत यायचं, परत बांगलादेशपर्यंत जायचं. हे सगळं प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. त्याच्यावरती अनेक तपास यंत्रणा लक्ष ठेवून असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे जर कृष्णा आंधळे हा खरंच 3 वेळा गावात येऊन गेलेला आहे, याचा अर्थ कृष्णा आंधळे हा जवळपासच कुठेतरी आहे. कदाचित तो राज्यात आहे किंवा फार तर तो राज्यात नाही, मात्र आपल्याच जवळपासच्या राज्यांमध्ये आहे. कदाचित साऊथकडे थोडीशी दक्षिणेकडची जी राज्य आहेत तिथे असेल किंवा मग वरच्या काही राज्यांमध्ये असेल. मात्र कृष्णा आंधळे हा देशातच आहे, तो जिवंत आहे आणि तपास यंत्रणांना त्याला शोधण्यात यश येत नाहीये. ही आता काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे असं म्हणावं लागेल आणि हे सगळं तपास यंत्रणांचं खूप मोठं फेल्युअर आहे असं म्हणावं लागेल. कारण आज जेव्हा धनंजय देशमुख या प्रकरणावरती बोलत होते, त्यावेळी ते असं सुद्धा म्हटले, की याच कृष्णा आंधळेमुळे आता सुद्धा आमच्या जीविताला धोका आहे. आमचं संपूर्ण कुटुंब बाहेर आहे. या कुटुंबाला या कृष्णा आंधळेमुळे खूप धोका निर्माण होऊ शकतो. आताही आम्ही सगळे कुठेतरी दहशतीच्या वातावरणामध्ये आहोत. त्यामुळे तातडीनं कृष्णा आंधळेला अटक व्हावी, त्याची धिंड काढली जावी, अशी सुद्धा मागणी धनंजय देशमुख यांनी केल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये पोलिसांवरती सगळ्यात मोठी जबाबदारी असणार आहे, तपास यंत्रणांवरती सगळ्यात मोठी जबाबदारी असणार आहे, की जर कृष्णा आंधळे 1-2 नाही तर 3 वेळा येऊन जातो. 3 वेळामध्ये तो एकदा तरी गावातल्या एकात तरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असेल. बीडमध्ये, संपूर्ण बीडमध्ये एवढे सीसीटीव्ही कॅमेराज असतील, स्टेशनवरती असतील, तो येतोय याचा अर्थ कुठून तरी तो ट्रान्सपोर्ट करून येतोय. जिथे कुठे अशा पद्धतीने ट्रान्सपोर्टेशनची जी ठिकाणं आहेत, तिथे येत असताना कुठे ना कुठे एका तरी कॅमेऱ्यामध्ये हाच कृष्णा आंधळे हा कैद झालेला असणार आहे. त्यामुळे कृष्णा आंधळेला शोधण्याचा खूप मोठी जबाबदारी, खूप मोठं आव्हान जे आहे ते आता तपास यंत्रणांपुढे निर्माण झालेलं आहे. अतिशय महत्त्वाच्या, गाजलेल्या, नावाजलेल्या, तितक्याच चर्चेला गेलेल्या, खूप प्रसिद्ध अशी ही केस आहे आपण म्हणू शकतो. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. अतिशय अमानुष पद्धतीने ही हत्या करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्र हत्येनंतरचे ते फोटोज पाहून हळहळला होता. असं सगळं असताना या प्रकरणामध्ये इतकं डिले होतंय म्हणजे आतापर्यंत जर आपण बघितलं तर फास्ट ट्रॅक वरती केस घेऊन पटपट या केसचा निकाल लावा असं पहिल्यापासून मागणी होत होती. जवळपास 1.25 वर्ष उलटून गेलेलं आहे. अजूनही या प्रकरणामध्ये फारशी काही कुठेही ही केस अजूनपर्यंत क्लोजर पर्यंत आलेली नाहीये आणि त्या सगळ्यामध्ये एक आरोपी फरार आहे. सगळ्यात लहान वयाचा आरोपी आणि त्या
आरोपीला पकडण्यात अजूनही पोलिसांना यश येत नाही. बरं तो पोलिसांच्या नाकावर टिच्चून 3-3 वेळा गावामध्ये येऊन जातो. गावात तो येतो, कुणाला भेटतो, या सगळ्याची चौकशी होणं खूप गरजेचं आहे. ज्या अर्थी त्याला कुटुंबियांबाबत आत्मीयता नाही, तर तो कुटुंबियांना भेटायला आलाच नव्हता. मग कुटुंबीय सोडून नेमकं कोण त्याला आसरा देतंय? कुणाला तो भेटायला आलेला होता? यामध्ये राजकीय नेते होते, काही कुठले पक्ष होते, की नेमकं कोण होतं? या सगळ्याचा तपास होणं अतिशय गरजेचं आहे आणि तातडीनं या सगळ्या प्रकरणाचा तपास करा अशी मागणी आज धनंजय देशमुखांनी केलेली आहे आणि या मागणीच्या नंतर उभा महाराष्ट्र सुद्धा हीच मागणी करताना पाहायला मिळतोय. पोलिसांचं या सगळ्यामध्ये फेल्युअर आहे, तपास यंत्रणांचं हे फेल्युअर आहे असं म्हणताना सगळेच जण आपल्याला पाहायला मिळतात. कारण 1.25 वर्ष होऊन गेलंय, एक आरोपी पकडला जात नाही, ही लज्जास्पद बाब आहे. अजूनही या प्रकरणामधला आरोपी पकडला जात नाही आणि असं सगळं असताना बीडमध्ये नेमकं काय सुरू आहे, म्हणजे अगदी महादेव मुंडे हत्या प्रकरण पाहिलं किंवा संतोष देशमुख हत्या प्रकरण पाहिलं, अगदी सिमिलर असलेली ही प्रकरणं, त्याही प्रकरणामधला एक आरोपी गोट्या गित्ते आतापर्यंत फरार आहे. जवळपास 2 वर्ष होऊन गेलेली आहेत. याही प्रकरणामधला कृष्णा आंधळे अजूनपर्यंत फरार आहे. 1.25 वर्ष उलटून गेलेलं आहे. त्यामुळे तपास यंत्रणा नेमकं काय करतायत? प्रत्येक प्रकरणामधला एकच आरोपी कसा काय फरार होतो आणि तो अजिबातच सापडत नाही? तपास यंत्रणांपेक्षा हा केवळ एक आरोपी इतका मोठा आहे का? इतका हुशार आहे का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण तपास यंत्रणा इतकी मोठी पथकं आहेत, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे. असं सगळं असताना एक आरोपी पकडणं, त्याला ट्रेस करणं, त्याचं लोकेशन शोधणं, हे जर आपल्याला जमत नसेल, तर मग आता या सगळ्यामध्ये खरंच दिरंगाई होती असं म्हणावं लागेल. आणि आता या प्रकरणामध्ये विशेष म्हणजे धनंजय देशमुखांनी जी काही माहिती दिली, कोर्टात आता या प्रकरणामधल्या साक्षीदारांची यादी वगैरे दिली जाणार आहे. त्याचबरोबर एक लॅपटॉप दिलेला होता. या लॅपटॉपमध्ये अनेक पुरावे होते, काही व्हिडिओज, फोटोज वगैरे होते. त्यातली एक फाईल ओपन होत नव्हती. त्या फाईलवरती सुद्धा प्रोसेस करून लवकरात लवकर ती सगळी फाईल सुद्धा ओपन केली जाणार आहे. एका लॅपटॉपमधून बराचसा डेटा रिकव्हर करण्यात आलेला आहे आणि त्या सगळ्याच्या नंतर आता या प्रकरणामध्ये लवकरात लवकर कृष्णा आंधळेला अटक करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि त्याला मुळात अटक करण्यासाठी त्याला शोधणं गरजेचं असणार आहे आणि तपास यंत्रणा त्याला किती कशा पद्धतीनं त्याला नेमकं शोधतात या सगळ्यावरती तो खरंच सापडणार की नाही सापडणार हे सगळं डिपेंड असणार आहे. विशेष म्हणजे आज जेव्हा या प्रकरणाच्या बातम्या बाहेर आलेल्या आहेत, स्वतः धनंजय देशमुख या प्रकरणावरती बोललेले आहेत, त्यानंतर कृष्णा आंधळे हा जास्त ऍक्टिव्ह झालेला असणार आहे. जास्त या सगळ्यानंतर तो कुठेतरी सावध झालेला असणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं सावध झालेल्या कृष्णा आंधळेला शोधणं हे पुन्हा एकदा जिकिरीचं काम असणार आहे, आव्हान असणार आहे आणि हेच आव्हान खरंच तपास यंत्रणांना पेलवणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या प्रकरणामध्ये तातडीनं कृष्णा आंधळेला अटक व्हायला हवी, अशी मागणी सर्व स्तरातून जोर धरताना पाहायला मिळते. जोपर्यंत कृष्णा आंधळे अटक होत नाही, तोपर्यंत या प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांना न्याय मिळाला, देशमुख कुटुंबियांना न्याय मिळाला असं आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे आता तरी या प्रकरणामध्ये संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी कृष्णा आंधळे हा शेवटचा फरार आरोपी, ज्याच्याकडून अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती येणार आहेत, त्यामुळे कृष्णा आंधळेला पकडण्यात पोलिसांना कधी यश येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुर्तास इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.